अशी मस्त टमटमीत फुगलेली ज्वारीची भाकरी बघितली तर पटकन खावीशी वाटते ना। एकदम पातळ आणि मऊ लुसलुशीत ज्वारीच्या भाकरी आज आपल्याला बनवायच्या आहेत। एकदम कडपर्यंत असा पापुद्रा निघलेल्या छान अशा ह्या मस्त पांढऱ्या शुभ्र ज्वारीच्या भाकरी कशा बनवायच्या करूयात रेसिपीला सुरुवात। नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या भाकरी। ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी ना इथं मी एका बाउलमध्ये पीठ घेतलेलं आहे। हे पीठ आहे ना जास्त दिवसाचं नाही आहे। कधी पण ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी आहे ना असं जास्त दिवसाचं पीठ नाही ठेवायचं घरात। आपण आहे ना ताजंच दळून आणलेलं पीठ इथं घेतलेलं आहे। तर हे पीठ आहे ना आपण मळून घेऊया। चाळून घेतलेलं पीठ आहे। पीठ मळण्यासाठी पण आहे ना मी इथं थंड पाणीच एका ग्लासमध्ये घेतलेलं आहे। गरम पाणी आपल्याला भाकरी बनवण्यासाठी कधी लागतं, जर आपलं पीठ आहे ना खूप दिवसाचं पीठ जर दळून आणलेलं असेल ना तरच आपल्याला गरम पाण्याची आवश्यकता वाटते भाकरी बनवण्यासाठी। ते तर मी थंड पाण्यानेच पीठ मळून घेणार आहे। आणि पीठ मळण्यासाठी आहे ना ताटाखाली एक बारका छोटा टॉवेल घेतलेला आहे, म्हणजे आपलं ताट आहे ना इकडं तिकडं सरकणार नाही। पीठ आपण छान भाकरी बनवण्यासाठी आहे ना पीठ मळून घ्यायचं मस्त। 1 मिनिटभर तरी आपल्याला भाकरीला पीठ मळायला लागतं। बघा असं छान पीठ इथं मळून घेतलेलं आहे। आपल्याला आहे ना आता आपल्या भाकरी केवढी मोठी जाड पातळ बनवायची ना तसं पीठ घ्यायचं। इथं मी बघा पीठ घेतलेलं आहे। आता भाकरी बनवण्यासाठी थोडंसं कोरडं पीठ टाकूया खाली। हे पीठ आपण साईडला ठेवू म्हणजे भाकरी आपल्याला थापता येईल व्यवस्थित। बघा अशी मस्त भाकरी थापून घ्यायची। असं साईडला एक हात लावायचा कडाला म्हणजे गोल येते भाकर छान। गोल भाकरी बनवण्यासाठी आहे ना असं साईडला हात धरायचा। हाताला जर पीठ चिटकत असेल ना तर असं कोरडं पीठ टाकायचं थोडंसं वरून। बघा मस्त अशी आपली गोल गरगरीत भाकरी थापून झालेली आहे। 2 हातांनी भाकरी मस्त थापून घ्यायची व्यवस्थित। भाकरी थापून झाली। आता इकडे आहे ना मी तवा पण गॅसवरती गरम करायला ठेवलेला आहे। तवा गरम झालाय, आपण भाकरी आहे ना तव्यावर टाकून घेऊया। भाकरी टाकताना काय करायचं, असं उचलायची हातावर घ्यायची आणि दुसरा हात परत खालून लावायचा। 2 हातांनी भाकरी कधी पण आहे ना तव्यावरती टाकायची। बघा अशी 2 हातांनी भाकरी तव्यावर टाकायची। आहे ना पाणी लावून घेऊया। पाणी पण जास्त टाकायचं नाही, एकदम थोडंसंच पाणी टाकायचं अगोदर। सगळीकडे असं पसरून आहे ना भाकरीला एका साईडनी, आपण ज्या साईडनी भाकरी टाकली ना तिकडून असं पाणी लावून घ्यायचं सगळीकडं। आणि हे पाणी थोडं सुकल्यानंतरच आपल्याला भाकर आहे ना उलटवून घ्यायची आहे। लगेच भाकर उलटायची घाईच करायची नाही। थोडीशी भाजली ना की आपण भाकर उलटून घेऊया। पाणी सुकून द्यायचं वरचं। तवा एक तापला ना अशी भाकरी पटकन भाजते। ही भाकरी भाजते तोपर्यंत आपण दुसरी पण भाकरी थापून घेऊया। ती भाकरी भाजते तोपर्यंत आहे ना भाकरी आपली दुसरी थापून होती। कधी पण अशाच भाकरी बनवायच्या, म्हणजे ती भाजली की आपल्याला ही वरती तव्यावरती टाकता येते। सेम पद्धतीने आपण तशीच भाकरी थापून घेऊया। पीठ अगोदरच मळून ठेवलेलं होतं ना, भाकरी पटकन थापून झाली। आता ती भाकरी भाजली का पाहू आपण। मीडियम गॅसवर ठेवायचा, जास्त मोठा पण नाही ठेवायचा। ॲल्युमिनियमचा तवा आहे ना तर भाकरी करपू पण शकते आपली। बघा मस्त अशी खालची साईडने ना छान भाकरी भाजून घ्यायची। बघा भाकरी भाजून झालेली आहे। आता आपण भाकरी परत उलटवून टाकूया। मस्त टम्म फुगली आहे भाकरी। बघा किती छान भाकरी भाजलेली आहे। दोन्ही साईडनी भाकरी उलटून आहे ना मस्त भाजून घ्यायची। भाकरी भाजून झालेली आहे। आपण आहे ना एक ताटामध्ये भाकरी काढून घेऊया। छान मस्त खरपूस भाकरी भाजून घ्यायच्या। भाजून झाली भाकरी की असं आहे ना
मी एका ताटामध्ये ना कापड ठेवलेलं आहे भाकरीसाठी, म्हणजे भाकरीला ना असं खालून असं घाम वगैरे येत नाही, त्यासाठी असं कापडावरती भाकर टाकायची कधी पण. बघा अशाच आपण सर्व भाकरी बनवून घेऊया. दुसरी पण भाकरी आपली थापून झालेली तव्यावरती टाकू आणि सेम पद्धतीने आपण भाकरी भाजून घेऊया. भाकरी तव्यावर टाकली की असं पाणी लावायचं हाताने भाकरीला. पण पहिली भाकरी भाजली ना तशीच ही पण भाकरी भाजून घ्यायची. थोडंसं पाणी सुकलं की उलटवून घेऊ. बघा पहिल्या भाकरीसारखीच आता ही पण भाकरी ना अशी खालून थोडीशी भाजली. अशी फिरवून फिरवून भाकरी आहे ना छान मस्त भाजून घ्यायची कडाने वगैरे. मस्तपैकी ही पण आपली दुसरी पण भाकरी भाजलेली आहे. दुसऱ्या साईडने पण आपण भाकरी भाजून घेऊ. बघा ही पण भाकरी आपली मस्त टम्म फुगलेली आहे. अशाच आपण सर्व भाकरी बनवून घेऊया. ही पण भाकरी भाजलेली आहे ना, काढून घेऊ ताटामध्ये. बघा इथे आहे ना सर्व भाकरी आपल्या बनवून झालेल्या आहेत. 4 भाकरी मी बनवून घेतलेल्या आहेत. आपण पीठ घेतलेल्या त्या बाउलमधल्या पिठामध्ये ना 4 भाकरी झाल्यात बघा. सर्व भाकरी आपल्या इथं बनवून तयार झालेल्या आहेत. बघा ताजं ताजं पीठ असेल ना दळून आणलेलं तर भाकरीला गरम पाणी वगैरे काहीच घ्यावं लागत नाही. मस्त मऊ लुसलुशीत ज्वारीची भाकरी तर आपली तयार झालेली आहे. मस्त पातळ पापोडा निघतोय भाकरीचा. बघा किती छान भाकरी झाल्यात ना. अशाच भाकरी बनवण्यासाठी आहे ना जास्त दिवसाचं पीठ घ्यायचं नाही, म्हणजे आपल्याला गरम पाण्याची पण आवश्यकता लागत नाही. तर आपली रेसिपी होती मस्त ज्वारीच्या भाकरी. घेतलेल्या पिठामध्ये 4 भाकरी झालेल्या आहेत. तर ही ज्वारीची भाकरी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.